एसटी महामंडळाची बस आणि कापूस घेऊन येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने दोघे जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना महागाव फुलसावंगी मार्गावर घडली। वालतूर पुसद बस पुसदच्या दिशेने जात होती। अशातच महागाव फुलसावंगी मार्गावर काळे गावानजीक विरुद्ध दिशेने येणारे भरलेले पिकअप वाहनाने खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात बसची समोरासमोर धडक झाली। धडक इतकी भीषण होती की यात पिकअप वाहनाचा चुरडा होऊन कापूस रस्त्यावर विखुरला होता। या अपघातात पिकअप वाहन उलटल्याने चालक सुभाष देवकर व सहकारी रामू पोईनवाड हे गंभीररित्या जखमी झाले। जखमींना नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले। बसमधील विद्यार्थी व प्रवासी किरकोळ जखमी झालेत। या बसमध्ये शालेय विद्यार्थी आणि इतर प्रवासी असल्याची माहिती मिळाली असून त्यापैकी अनेकांना जखमा झाल्या आहेत। सर्व जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। वाहक गजानन बोरके व चालक पंजाबराव राठोड हे असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। वाहनाचा चुराडा झाल्याने काही काळ रस्ता वाहतूक विस्कळीत झाली होती।